नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप मानवी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले यांचा श्री अमृत अनुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं आपलं तिसरं प्रकरण सुरू आहे। या प्रकरणाला ज्ञानदानी नाव दिलेलं आहे वाचा गुण परिहार। वाचा गुण म्हणजे आपली जी वाचा असे बोलणं आहे, वाणी आहे, यांचा जो उपकार आपल्याला झालेला आहे त्याचा परिहार करायचा म्हणजे त्या गुणातून मुक्त व्हायचं। आतापर्यंत आपण या वाणी संबंधी आणि त्यांच्या उपकारासंबंधी पुष्कळ ज्ञानोबांनी सांगितलेली माहिती विस्ताराने ऐकली। आज जो विषय उन्मत झालेला इतर प्राण्यांपेक्षा इतर जे प्राणी आहेत म्हणजे जिवंत असलेले जीव त्यापेक्षा हा मनुष्य प्राणी जो आहे तो अधिक उन्नत विकसित सुधारलेला असा झालेला आहे। आज जो मनुष्य इतका उन्नत झालेला आहे त्याचं कारण मूळ त्या माणसाला प्राप्त झालेली बुद्धी आणि त्या बुद्धीला अधिक विकसित करणारी वाणी, या दोन गोष्टी फार महत्वाच्या आपल्या जीवनामध्ये। ज्या माणसाला वाणी मिळाली जन्मता किंवा ज्याला जन्मता बुद्धी कमी मिळाली, किंवा मिळालेली बुद्धी त्याने व्यर्थ घालवली तर कामामध्ये, तर तो मनुष्य नाही, तो इतर प्राण्यासारखा प्राणी आहे असं समजण्यात येतं। म्हणून त्यामुळे म्हणतात की या वाणीचा आपल्याला फार उपयोग झालेला आहे। त्यांचा परिहार, त्यांच्या ऋणाचा परिहार आपण केला पाहिजे। परंतु ज्ञानोबा आता या वाणीचे जे स्वरूप आहे ते सांगून राहिले। ह्या ज्या चार वाणी आहेत आपल्या प्रशांती, मध्यमा आणि वैखरी, या आपल्या जगाच्या व्यवहारासाठी, संसारासाठी आणि परमार्थातला काही मार्ग मोक्षापर्यंतचा दाखवण्यासाठी उपयोगी आहे। परंतु उपयोगी आहे त्यासाठी, परंतु आत्म्याच्या बाबतीमध्ये, ब्रह्मस्वरूपामध्ये, आत्मस्वरूपामध्ये त्या असून नसल्यासारख्या। बघा, देवाने आपल्याला वाचा दिलेली, या वाणीने आतापर्यंत आपण पुष्कळ लाभ घेतला।
हा जो लाभ आतापर्यंत तुम्ही घेतला तो अज्ञानातला घेतलाय, संसारातला घेतलेला आहे, अविद्येचा घेतलेला आहे, मायेचा घेतलेला आहे. म्हणजे आतापर्यंत या वाणीमुळे आपण भाषेमुळे आपल्याला लाभ झाला तो आपण या प्रपंचाचा, संसाराचा, जगाचा असा लाभ घेतला. आता ध्यान आपल्याला सांगलेले या वाणी आपल्याला अविद्येसाठी उपयोगाला आहे आणि शेवटी त्या सुद्धा अविद्येमध्ये जमा होणारे आहे. वाणींना अनुभव किंवा हे महात्मे अविद्येच्या कक्षेत घालतात. वास्तविक वाणीने आपल्याला अज्ञान दूर करता येतो. अज्ञान दूर करणं म्हणजे ज्ञान होणं. तेव्हा हे ज्ञान आणि अज्ञान या ज्या दोन गोष्टी आहेत त्या एकमेकांच्या सापेक्ष आहेत, एकमेकांच्या समान आहेत. ज्ञान म्हणजे संसाराचं, प्रपंचाचं, जगाचं लौकिक ज्ञान. ज्ञानोबा सांगतात आत्म्याच्या दृष्टीनं हे सुद्धा अज्ञानच आहे. संसारात आपण किती मिळवावं, किती डिग्र्या मिळवा, किती सर्टिफिकेट मिळवा, किती शिका तुम्ही, शेवटी देहाबरोबर ते सगळं संपून जातं, नाशवान होतं. आपल्याबरोबर काहीच येत नाही. म्हणजे नाशवान आहे, त्या नाशवानासाठी आपण खूप काळ देतो. बघा ते एक शिकून झालेलं कॉलेजमध्ये, शाळांमध्ये, आणि आता तर अंगणवाडीपासून शिकायला सुद्धा झाली. पूर्वी बालवाड्या होत्या, अंगणवाड्या झाल्या, प्राथमिक शाळा असली, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कॉलेज, महाविद्यालय, नाना प्रकारचे डिग्री व्यवसाय, नाना प्रकारचे कला व्यवसाय, इतकं जाळं मोठं पसरलेलं आहे विद्येचं. या विद्येला अविद्या म्हणा असं बोलू. मी म्हणा आता विद्या प्रघात पडलेला आहे, विवाट पडलेली आहे, मग त्याला विद्या म्हणतात. विद्या ज्ञान म्हणतात, त्याला विद्या का म्हणायची? विद्या या शब्दामध्ये विद हा धातू आहे. विद म्हणजे जाणणे. काय जाणता तुम्ही? जे मर्त्य आहे, जे नाशवान आहे, जे संपणार आहे, जे देहाबरोबर जाणार आहे ते जाणतात. तेव्हा विद शब्दाचा जो अर्थ आहे तो म्हणजे आत्म्याला जाणणं. तेव्हा आत्म्याला जाणणारी जी शक्ती वाणीची तिला विद्या असं नाव द्या. परंतु वैवाट अशी करून गेली, प्रघात असा झाला सुरू, सगळे लोक त्याला विद्या म्हणायला लागले, अनुभवची विद्या झाली. अर्थात ही विद्या सुद्धा भाषेमुळे झाली. आपल्या ज्या चार वाणी आहे त्या चार वाणीमुळे ही विद्या आहे. विद्या आणि भाषा जर नसेल, चिंता असेल, बुद्धी नसेल, तर असा मनुष्य या जगातल्या या विद्येचा लाभ नाही घेऊ शकत. तो नाही होणार प्रगत. म्हणून ज्यांना बुद्धी आहे आणि ज्यांना भाषा आहे, भाषेमध्ये जे पारंगत होतं त्यांनाच या जगातल्या अनेक गोष्टींचा लाभ घेता येतो.
म्हणून या भाषेला, या वाणीला आपण महत्व देतो आणि त्यांचे उपकार मानावे. ठीक आहे, मानतो आणि उपकार करणाऱ्याला जिवंत राहण्यासाठी त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी प्राप्त करून देणाऱ्या या वाणी ज्या आहेत त्या उपयुक्त आहेत. परंतु एवढंच पुढे का असं बनवायचं. हे जे जगातले लाभ आहेत, हे जगातले लाभ नश्वर आहेत, नाशवाने शरीराबरोबर राहणार आहेत हे माहिती असूनही त्याच लाभासाठी जन्म प्रयत्न करायचा का? खाणं, पिणं, झोपणं आणि उत्पादन करणं हे तर प्राणी पण करतात, पक्षी करतात, त्यांना बुद्धी असते, त्यांनाही भाषा आहे. मग मनुष्य प्राणी आणि ते प्राणी यांच्यामध्ये काय फरक राहिला का? मनुष्य प्राणी आणि अन्य प्राणी यांच्यामध्ये फरक जर काही असेल तर तो म्हणजे या ज्या वाणी आहेत, आपल्या भाषा आहेत, यांनी आपल्याला ज्ञान दिलं पाहिजे. आणि ते म्हणजे मोक्षाचं आपल्याकडे जाणार ज्ञान. हे जर ज्ञान या वाणीने दिलं तर खरा उत्तर आला. बाकीचं खाण्यापिण्याचं ज्ञान तर सगळ्यांनाच आहे. तेव्हा अविद्येचं ज्ञान देणारी ही जी वाणी आहे ती अविद्येमध्ये जमा होते, अविद्येसारखीच येते असं बोलणं. आता ही अविद्या कुठे दिसते आम्हाला? ज्ञानोबांनी जी उदाहरणं दिलेली आहेत कालपर्यंत, त्या उदाहरणांमध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलं, कालचं 7व्या मुलीचं उदाहरण होतं. लवण अंगी रे तरी स्वाद जळी रे, नीड मरोनी जागरे जई जो निदे. या 7व्या मुलीमध्ये त्यांना आपल्याला दृष्टांत मिळाले. अहो, मिठाचा खडा जर पाण्यात टाकला तर तो पाण्यामध्ये भिजतो, नाश पावतो, नष्ट होतो, खडा म्हणून राहणार नाही. तो मिठाचा खडा पाण्यात टाकल्यानंतर तो खडा म्हणून राहणार नाही. म्हणून त्याचा स्वाद, त्याची चव त्या पाण्यात राहते की नाही. म्हणजे तो पूर्ण असा झालेला नाही. स्वाद रूपाने, चवीच्या रूपाने तो खडा शिल्लकच आहे असं ज्ञानोबा म्हणतात. तशा प्रकारे नीद मरोनी जागरे, निद्रेचं उदाहरण घेतात. ही जी झोप येते आपल्याला, ही झोप आपलं जे जागृतीतलं आणि जे इतर आपण वाचलेलं सगळं आता एवढं आपण केलं, भाषेचं ज्ञान मिळवलं, भाषेचं ज्ञान मिळवलं, हे सगळं ज्ञान ती निद्रा फार नष्ट करून टाकते. म्हणजे आपण झोपेमध्ये सगळं विसरून जातो. तुम्ही काय काय वाचलेलं आहे, तुम्ही काय काय अभ्यासलेले आहे, तुम्ही कोणत्या विषयामध्ये पारंगत झालेला आहात, तुम्हाला काय काय येतं, हे झोपेत आठवत. झोप ही एक अशी अवस्था माणसाला दिलेली की ज्या अवस्थेमध्ये मनुष्य हे जे जागृतीतलं ज्ञान झाला म्हणतात, विद्या झाला म्हणतात, ते सगळं नष्ट करणारी झोप आहे. म्हणजे झोप ही खरी अज्ञानाचं प्रतीक. झोपेमध्ये खरोखर अज्ञान नसताना काहीच माहिती नसतं. आपला देह सुद्धा आपण विसरून जातो, नाव विसरून जातो, देह विसरून जातो, सगळं विसरून जातो. म्हणून निद्रा ही जशी
अविद्येचा नाश करणारी अशी अवस्था आहे. अविद्या नाश करणारी जर निद्रा आहे तर त्या निद्रेमध्ये पडणारी स्वप्न ही अविद्याच आहे. कारण स्वप्नामध्ये दिसणारे जेवढे काही दृश्य आम्हाला दिसतात, जे जे आम्ही स्वप्नामध्ये पाहतो, अनुभवतो त्यावेळेला ते सुद्धा ती झोप असेपर्यंतच राहत. झोप मोडली की स्वप्न गेलं. तात्पर्य असं की स्वप्नामधला जो अनुभव आहे, स्वप्नामधल्या ज्या गोष्टी पाहिल्या मी त्या खऱ्या नाही. कारण जाग आली की स्वप्न मोडतो. म्हणून निद्रा आणि झोप या दोन्ही अवस्था आता आपल्याला कळल्या की त्या खऱ्या नाही. मग आम्ही खरी अवस्था कोणती समजतो ती जागृती. आता आपल्याला हे सांगताय की अहो ही जी ज्याला जागृती म्हणतात ती सुद्धा महामोठी अशी झोप आहे. कारण या जागृतीमध्ये तुम्हाला जे करायचं आहे, ज्याचं ज्ञान झालं, ज्याची विद्या आली, ती विद्या सुद्धा विद्या आहे. आत्मज्ञान जर झालेलं नसेल जागृतीमध्ये, आत्मज्ञानी जर आम्ही नसून, तर जागृती सुद्धा एक अविद्याजनक आहे. जागृती ही सुद्धा अविद्याजनक आहे. अविद्येचाच एक रूप आहे, अविद्येची अवस्था आहे असं आपल्याला. अविद्या का अविद्या पाहिलं नाही. त्या अविद्या म्हणजे ज्या विद्येचा आम्हाला आत्म्याच्या संबंधीचं काही कळत नाही. ज्या विद्येने आम्हाला आत्म्या संबंधी काही जाणता येत नाही ती अविद्या. म्हणून जागृतीमध्ये आपले सगळे जेवढे व्यवहार होतात, जेवढा आम्ही ज्ञान म्हणतो ते सगळं अज्ञान आहे. आणि ते अज्ञान आणि झोपेत लागले. अज्ञानाला सांगताय जागृती सुद्धा झोपेची बहीण आहे. झोपेतूनच जागा होतो. झोपेमध्ये साठवलेले संचित केलेले जेवढे संस्कार असतात ते फक्त उघडायला येतात जागा झालं म्हणजे. झोपेमध्ये सगळे संस्कार बनून जातात, सगळे कपाट बनून जातात, दारे पिट्या सगळ्या बनून जातात. आपल्या शरीराच्या सगळे इंद्रिय चुकून जातात. हे जे इंद्रियांचं नियमन करणं आहे, दाबून ठेवणं, बंद करणं आहे, हे ब्रह्म जागृतीचं काम. जाग आली की एक एक इंद्रिय आपलं दार उघडतात. जर तुम्ही जागा नाही मग दार उघडता, खिडक्या उघडता, आहे ना. अगदी विवेक तसं आपलं हे जे देहाचं होतात, जी जी द्वारा आहेत आपली, ती द्वारा आपण उघडतो आणि आपली इंद्रिय कामाला लागतात. तात्पर्य जे कोंडून ठेवलेलं होतं, जे बंदिस्त केलेलं होतं ते उघड होतं. परंतु त्याचा काय फायदा आहे का आत्म्याच्या दृष्टीने? या इंद्रियांचा आणि इंद्रियांच्या शक्तीचा आणि या भाषेचा आत्म्याच्या दृष्टीने काय लाभ? आत्म्याच्या दृष्टीने लाभ होणार नसेल तर हे सगळं अविद्या आहे. ही जागृती सुद्धा निद्रेसारखीच अविद्येची किंवा अज्ञानाची अवस्था आहे. हा भाव आपल्याला एवढ्यासाठी समजायले की जगातले इतर लोक हे असंच चाललेले आहे, हे चाललेले आहे, पण साधक त्याच्यापेक्षा वेगळा आहे.
आता साधकाला ज्ञानोबा वेगळं करून का सांगणारे ते आता पाहून घ्यायचे आपल्याला. साधकालाच आत्मज्ञानाचा मार्ग सापडलेला आहे. हे बाकीचे जेवढे लोक आहेत यांना त्या आत्मज्ञानाचा मार्ग सापडलेला नाही. तुम्ही म्हणाला असं म्हणता होते किती भजन करतात, किती पूजन करतात, किती यज्ञ करतात, किती या करतात, वापर करता होते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी जर आत्मज्ञानाचा लाभ करून देणाऱ्या नसतील तर त्याही अविद्या आहे, अज्ञान आहे. आत्मज्ञानाशिवाय आत्मज्ञानाशिवाय दुसरं ज्ञान नाही. आत्मज्ञानच महत्वाचं. ब्रह्मज्ञान म्हणा, आत्मज्ञान म्हणा, आणि ते आत्मज्ञान आपल्या आत्म्यामध्ये भरलेले नाही. पुढे जायची गरज नाही, कुठून आणायचं नाही. जे स्वतःमध्ये आपल्या देहामध्ये आहे तेच आपल्याला प्राप्त नाहीये, आणि जे अप्राप्त आहे ना त्याची प्राप्ती झाली आहे जगामध्ये. आपण पाहतोच आहे घरामध्ये काय साखर मिळून चालले दुकानात, आज त्याने कपडा पाहिजे चालले दुकानात. म्हणजे जे प्राप्त नाही घरामध्ये, जे नाहीये ते बाहेर मिळतं, आपल्याला बाहेरून आपल्याला प्राप्त करण्यासाठी कुठं जायची गरज नाही का? त्याला आत्मा हरवला होता, त्याला शोधून गेला. त्याला आत्म्याच्या दुकानामध्ये एखादा आत्मा मिळेल असं करता येते का? अरे आपल्या देहामध्ये तो जो आहे आत्मराज, तो रात्रंदिवस मी अवस्थामध्ये घेऊन झालेला आहे. त्याला जाणण्यासाठी तुम्हाला काही करावं लागत नाही, कुठं जावं लागत नाही, यावं लागत नाही, काही करावं लागत नाही. खायचं बसून जरा एक चित्त आवडी अनंत बाबा हे सगळे संत सांगून बोलले मला. अरे जागेवर बसा, करा साधना. तो अनंत जो आहे सगळ्यांचा मालक, तो आत्मराज, तो तुम्हाला ताबडतोब भेटेल. मग आत्म्याला सोडून बाकीचं जेवढं काही असेल ते सगळं अज्ञान. आणि म्हणून जागृतीमध्ये आमचे चाललेले सगळे व्यवहार ते जर आत्म्याकडे आम्हाला नेणारे नसतील तर ते सगळं अविद्याजनक आहे. आणि म्हणून ही भाषा, ही आमची जी भाषा आता काम करते ना व्यवहारामध्ये, मग या भाषा ही अविद्या झाल्या. म्हणून जाणवा असं म्हणाले की तुमच्या भाषा, तुमची बुद्धी, तुमची इंद्रिय, तुमचा देह हे सगळं अविद्येच्या मार्गाला लागले. साधकाने तरी ओळखावं, हे साधका अरे तू आता गुरु तुम्ही मार्ग घेतलेला आहे आत्मज्ञानाकडे जाण्याचा. आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग जर तुम्ही घेतला आहे तर तुम्ही तो सोडून पुढे भटकता. आपली साधना आत्मज्ञानाकडे नेणारी साधना आहे. शक्तिपात साधना ही जी आहे ती सिद्ध मानू, कारण ही जी शक्ती जागृती आहे ती आत्मशक्तीची जागृती आहे. आपल्याकडे जी आत्म्याची शक्ती होती ती आत्म्याची शक्ती प्रतिप्रसवनात आणणं हे गुरुचं कार्य आहे. आणि ती प्रतिप्रसवात येऊन ती जेव्हा त्या सुषुम्ना नाडीतून वर जायला लागते तेव्हा आपल्याला अनुभव येते ना,
ही आत्म्याची शक्ती आहे. आत्मा काय आणि आत्म्याची शक्ती काय? शक्ती आणि शक्तिमान एकच आहेत ना, हे मग पहिल्या प्रकरणात आपण सांगितलेले आहे. जर ती आत्म्याची शक्ती असेल आणि आत्म्याकडे घेऊन जाणारी शक्ती असेल तर आपली साधना ज्ञानाची साधना आहे, आत्म्याची साधना आहे, ती खरी ज्ञानाची साधना आहे. आणि एवढी भारी साधना मिळाली असताना सुद्धा आपण वेडे काही वाचरणे किंवा त्यासंबंधी विचार विनिमय नाही, कधी शंका नाही, कधी काही नाही, ती साधना न करणं आणि ह्या बाह्य जगाच्या नादी लागून आपण भटकत राहणं, आयुष्य गमावणं. म्हणून ज्ञानोबा आपल्याला आपल्याच मार्गाचे गुण असल्यामुळे ज्ञानोबा आपल्याला हा विचार कुठून देत आहे. बघा ना, नीद म्हणून जागरे जे जे निदे, तेव्हा निद्रा संपली की जागृती तो होय. परंतु ही जी येणारी जागृती आहे निद्रेला संपल्यानंतर, झोप संपल्यानंतर जागा होणं जे आहे तेही एक निद्रेचं स्वरूप आहे, ती एक निद्रेचीच अवस्था आहे. परत काही विशेष नाही, फक्त एवढंच आहे की देहाचे दार खिडक्या उघडल्या बस. लाभ काय? भाषेपासूनही लाभ नाही, इंद्रियांपासूनही लाभ नाही, मन बुद्धीपासूनही लाभ नाही, कशापासूनही लाभ नाही. जगाचेच व्यवहार करायचे ना. जगाचे व्यवहार म्हणजे हे अविद्येचे स्वरूप आहे. म्हणून अशा जागृतीमध्ये हे व्यवहार चाललेले अविद्याजनक आहे. म्हणून ही जागृती ही अविद्या आहे, निद्रेसारखीच एक आहे. हे ज्ञानोबा आपल्याला समजून सांगून आले या प्रकरणामध्ये. बघा आता पुढची 7वी ओळी पहा. या 7व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगतात अविद्या सदे सौजी वेसती जीवे. अविद्ये सदे सौभी वेसती जीवे, तत्वज्ञानाचे नावे उठतीच या. हा दुसऱ्या ओळीत आणि पहिल्या ओळीचा फरक ज्ञानोबा महान 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 आत्मज्ञानी आणि महान श्रेष्ठ सत्पुरुष गेला त्या दिशेने. फार थोड्या लोकांना कळतात. ते आपल्याला सांगितले अविद्येमध्येच आमचं सगळं जीवन चाललं असल्यामुळे जागृतीचं सुद्धा त्या अविद्येमध्येच या चारी वाणी सुद्धा समाप्त होऊन जातो. त्यांचा उपयोग आम्ही अविद्या निर्माण करण्यामध्ये आणि अविद्येचा फायदा घेण्यामध्येच लावलेला आहे. म्हणून या 4 वाणी सुद्धा त्या अविद्येतच मरतात. परंतु त्यांचं जे मरण आहे, अविद्येचं ह्या वाणीचं जे मरण आहे ते शरीराच्या मरणासारखं नाही. बाहेरला जाऊन टाकावं अत्यंत पुरावं लागतं. पण ज्ञानोबा आपल्याला असं सांगितलेलं आता की या ज्या वाणी आहेत ना त्या अविद्येबरोबर नसतात, परंतु तत्वज्ञानाच्या रूपाने जिवंत होऊन येतात. म्हणतात तत्वज्ञानाच्या रूपाने त्या जिवंत राहतात. हा तत्वज्ञानाचे निनावे उठतीच या. हा ज्ञानोबांची बुद्धी आहे.
आता तत्वज्ञान म्हणजे काय हे तर समजा आधी. हे बाकीचं ज्ञान सोडा, हे मर्त्य ज्ञान आहे, मरणार नाशवत. आणि तत् म्हणजे तत् म्हणजे ते काय, ते ब्रह्म. तत्व तत्वमसी, ते तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस, ते जे ब्रह्म तत्व, त्याचं ज्ञान देण्यासाठी या वाणी पुन्हा जिवंत राहतात. म्हणजे आपल्याला त्या ब्रह्माचं, त्या आत्म्याचं ज्ञान देण्यासाठी यांचा उपयोग करता येतो. म्हणून तर आपले वेद वगैरे सगळे निर्माण झाले. म्हणून या ज्या आपल्या वाणी अविद्येबरोबर नष्ट होतात, नाश पावतात, परंतु तत्वज्ञानासाठी त्या जिवंत राहतात. कारण तत्वज्ञानाचा सुद्धा लाभ आम्हाला वाणीमुळे घेता येतो. मला म्हणावंच लागेल, तत्वम असी, तू ते ब्रह्म आहेस. अहम ब्रह्मास्मी, मी ते ब्रह्म आहे वगैरे वगैरे. हे भाषेने बोलावं लागेल ना. म्हणून यातली ही जी भाषा आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी ते तत्व आहे, ही जी भाषा आहे, ही जी वाणी आहे, ही वाणी आता आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवणारी वाणी, म्हणून ती जिवंत आहे आता. कारण ती सुद्धा आपल्याला बोलून दाखवावं लागेल ना, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, असं ज्ञानोबा सांगतात. म्हणून वाणीचा विचार मोक्षासाठी कसा होतो, आत्मदर्शनासाठी कसा होतो, आत्म्याकडे जात नाही, आत्म्याबरोबर जात नाही त्या, कारण त्या देहाच्या वाणी ना. परंतु त्या एक काम चांगलं करून जातात की जसं तुम्हाला संसाराचं ज्ञान घेऊन जातात, तसंच ते आत्म्याचं सुद्धा मार्गदर्शन करून जातात. नसतील त्या पण, जातील त्या पण. म्हशी बोला की त्याची वाचा बनवून जाते ना, बोलतो ना तो. खूप खटपट करतात माणसं. जसा मनुष्य तो जायच्या पंथाला लागला की लोक आजूबाजूला घेऊन त्याच्यावर जवळ बसतात. अहो बाबा, बोला ना, काय पाहिजे का तुम्हाला, काय काय त्याला विचारतात त्यावेळेला. पण काय बोलणार, ते बोलण्याच्या असेच असत. आता त्याची वाणी संपलेली असते, आता वाचा संपली त्याची. म्हणजे ही जी वाणी आहे, ही जी वाचा आहे, ती देहाबरोबर संपून जाते. परंतु या वाणीचा उपकार एक असा आहे आपल्याला, आपल्या दृष्टीनं, ही परमार्थाचाही मार्ग ती दाखवते आणि प्रपंचाचा मार्ग दाखवते. प्रपंच आणि परमार्थ अशा दोन्ही वाटा ती दाखवून जाते वाणी. मग इतका उपकार ज्या वाणीने केलेला आहे, त्यांचे उपकार किती दिसत. या भाषेने आपल्याला जगाचं ज्ञान दिलं, संसाराचं ज्ञान दिलं आणि प्रपंचाचं ज्ञान देऊन परमार्थाकडेही लावलं. अर्थात लावलं असलं तर जे लागले असेल ते, बाकीचे तर काही परमार्थ काही होऊ शकत नाही. ते म्हणता खाणं पिणं हाच परमार्थ आहे. तेव्हा अशी माणसं जगामध्ये फार आहेत. त्यांचा मोठा वर्ग आहे, अज्ञानी लोकांचा मोठा समुदाय आहे. आपण अल्पमतात आहोत ह्याच्यासारखे. आपलं जर अल्पमत असेल तर आपण निवडून होता त्यांच्या बाजारामध्ये. तेच निवडून केलं, त्यांनाच मोठं केलं, लोक तेच मोठे होतात ना. म्हणून साधू संत सज्जनाला किंमत नाही, संन्याशाला किंमत नाही. ह्यांच्यापेक्षा ते मोठे आणि त्यांनाच मान देतात. बहुत
त्यांच्यासाठी खुर्च्या घेऊन धावतात बसायला. का? कारण त्यांचा समुदाय मोठा आहे, त्यांना मानणारे पुष्कळ आहेत आणि यांना मानणारे थोडे आहेत. त्यांचा मान मोठा नाही. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगणारे आहोत, साधकांनो, आपण जरी थोडे असलो पण आपलं जीवन धन्य आहे. ते जन्माला येऊन काय उपयोगाचं नाही. जसे प्राणी येतात जन्माला मरतात, कोणी त्यांना आठवत नाही काही नाही. अनंत प्राणी जन्मा येते, कोण त्यांची नावे सांगते. किती प्राणी जन्माला येतात पाहून तुम्ही, त्यांची नावं वगैरे लक्षात राहतात का पुढे? पण आमच्या साधू संतांची नावं लक्षात आहे, आमच्या ऋषींची नावं लक्षात आहे, आमच्या देव अवतारांची नावं लक्षात आहे. थोडे ते पण त्यांचं कार्य महान आहे. ते या जगाला केवढा उपकार करून गेले, केवळ मार्गदर्शन करून गेलेले. साधकांनो, आपण त्या मार्गातल्या हे साधू संत सद्गुरू संन्यासी जे आहे, यांच्या मार्गातला हा साधक वर्ग आहे. म्हणून आपलं मोठं खा, आपण ते इतरांसारखं वागू नका, इतरांच्या मागे भटकू नका, जन्मव्यर्थ घालवू नका. हे सांगण्यासाठी हा अनुभव आणि बरोबर ठिकाणावर आणले, बरोबर चांगलं मार्गदर्शन दिलेले. म्हणून वाचा गुणपुर्यामध्ये त्यात आपल्याला समोर आले, तत्वज्ञानाचे नावे कितीची या. त्या ज्या भाषा आहे, त्या भाषा, या वाणी तत्वज्ञान देण्यासाठी पुन्हा शिकतच राहतात. त्या जरी अविद्येच्या पंक्तीत आहेत आणि अविद्येबरोबर त्याही देहाबरोबर नष्ट होतात, तरी सुद्धा तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये त्या जिवंत राहतात, असं ज्ञान आपल्याला समोर आले. म्हणजे 7वी ओळी, आता 8वी ओळी चालू होतात. ज्ञान होतात 8वी ओळी. हा तत्वज्ञानाचा दिवा, हा तत्वज्ञानाचा दिवा मरूनही लावावा. हा तत्वज्ञानाचा दिवा मरूनही लावावा. तरी हाही शिवलेवा बोधरूपेची, तरी हाही शिवलेवा बोधरूपेची. काय ज्ञानोबा हो, ज्ञानोबा त्या वाणीचं हे जे तत्वज्ञानाचा दिवा लावण्यासाठी जो उपयोग आहे, तत्वज्ञानाचा दीप लावतात त्या भाषा, या वाणी आपल्याला ते दर्शन दाखवतात. जसं एखाद्या घरामध्ये अंधार असला, मग आपण कालीची पेटी धुवून टाकतो आणि तो दिवा लावतो. दिवा लावला की घरातला अंधकार नाहीसा होतो आणि आपल्याला सगळ्या वस्तू दिसायला लागतात. या 4 भाषा ज्या आहेत आपल्या अंतकरणातल्या, हेच काम करतात. आपल्या अंतकरणामध्ये ज्या वेळेला ज्ञान विद्या पसरते, त्यावेळेला या भाषा काय करतात, तत्वज्ञानाचा दिवा लावून उजेड करतात आणि तो अज्ञानाचा अंधकार बाहेर घालवतात. किती महत्वाचं काम करतात. जसं आपल्या घरामध्ये अंधार असला की आपण दिवा लावतो, दिवा लावला की उजेड होतो, उजेड झाला की मग सगळं दिसतं आपल्याला. त्याप्रमाणे या 4ही भाषा तशा त्या 4 नाहीये, त्या एकातून एक एकातून एक एकातून एक अशी साखळी सारखी पंगत येते. तर ही जी वाणी आहे 4 भाषांनी युक्त, ही तत्वज्ञानाचा दिवा लावून म्हणून जाते. तुमच्या घरामध्ये उजेड आता तुम्ही काय करा, आणि चालू
त्यांच्या देहाबरोबर जाणार आहेत ना, मरणार आहेत त्या. म्हणून ज्ञानोबा सांगतात की त्यांनी तत्वज्ञानाचा दिवा लावून मरोनीही लावावा. त्या मरून जातात पण दिवा लावून जातात आपल्या अंतःकरणात. मग आपण तो भिजून टाकायचा. त्या वाणीने जो दिवा लावला तत्वज्ञानाचा तो वाढवा का दिवा, त्याला आणखी जास्त प्रकाशित करायला त्याच्या भोवती काळ नाही का जळमट नाही का काजळ येत असेल तर ते पास बाजूला करायला लागायचं. तत्वज्ञानाचा दिवा आमच्या अंतःकरणामध्ये या वाणीने लावला, मग त्या तत्वज्ञानाला तुम्ही आता अधिक प्रकाशित करायला असं ज्ञान आपल्याला सांगतात. त्या विचारात तर गेलं, मग त्यांनी दिवा लावून दिला, त्यांचं काम संपलं. त्यांनी तुम्हाला जगाचाही लाभ दिला आणि आता तत्वाचं दर्शन घडवण्यासाठी तो दिवा लावलेला आहे. ते ब्रह्मज्ञान, ते आत्मज्ञान, ते स्वरूप ज्ञान तुम्हाला दाखवण्यासाठी दिवा लावलेला आहे. बघा, या उजेडामध्ये तुम्ही तुमचा आत्मदर्शन घ्या, ते तत्वज्ञान घ्या, करा उन्नती तुमची, असं त्या वाणी सांगून गेल्या. आम्ही जातो बाबा, आता आमचं काम कर असं म्हणून त्या देहावरून निघून जातात. आता ज्ञानोबा आणखी आपल्याला असं सांगतात, त्यांनी आपला उपकारच नाही केला तरी हाही शिवलेवा बोध रूपेशी. आता ज्ञानोबा त्यावर आणखी असं म्हणतात, अरे त्या बिचारींनी एवढा शिव त्रास घेतला. शिव होत ना, शिवतात ना आपण, शिव होणं म्हणजे का कष्ट होणं, त्रास होणं, तकलीफ होणं. पण ह्या बिचारींनी एवढं शिव कशासाठी घेतला असं ज्ञानोबा म्हणतात. त्यांनी मरताना हा तत्वज्ञानाचा दिवा आमच्या देहामध्ये लावून दिला आणि त्यात गेला. हा एवढा शिव कशासाठी घेतला त्यांनी असं ज्ञानोबा का, हाही शिवदेवा बोधून तिची. कारण तो जो आत्मा दाखवता दिल्याने ते तत्वज्ञान, ते तत्वाचं ज्ञान दाखवणारा तो जो दिवा आहे, त्या दिव्याला जणू म्हणतात अशा तऱ्हेनं पेटवण्याची काही गरजच नव्हती. आत्म्याला पेटवावं लागतं, दाखवावं लागतं. आत्मा स्वयंप्रकाशी येणार. जे स्वयंप्रकाशी आहे, जे तत्व स्वयंप्रकाशी आहे, त्याच्यासाठी दिवा लावण्याची काय गरज आहे? माहिती नाही. आता अजून प्रकाशितच आहे आपल्या अंतःकरणामध्ये, मग तिथं तत्वज्ञानाचा कशाला दिवा लावता? अहो बायांनो, एवढं शिव कशाला घेता तुम्ही? तुम्ही फक्त मार्गदर्शन करून निघून जा बस. जीवामुळे काही लावू नका. पेटी झाला, दिवा पेटवा, कशाला करता एवढा शिव? कारण हा शिव घेण्यासारखा असा विषय नाहीये. कारण आत्म्याचं दर्शन तुम्हाला दाखवायचंय ना. मग आत्मज्ञानासाठी दिवा लावण्याची काय गरज आहे? तो शिव झाला ना, तो नुसता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक दिवा लावला एका बाईने, घरामध्ये अंधार होता, दिवा लावला. ही बाई कुठे घरी गेली बाहेर, दिवा लावून गेली बाहेर. त्या घराची दुसरी बाई आली. आता 2-3 बाई असत. दुसरी बाई आली, तिला वाटलं अरे काही बाई दिवा लावताना का. मग तिने काय केलं, दुसरा दिवा पेटवला, दुसरा, आणि तो दिवा घेऊन आली त्या ठिकाणी जिथं तो दुसरा पेटलेला होता पहिला. आता ही गरज आहे का? हा दुसरा दिवा लावून तो आणला आणि त्या खोलीतच आणला. पुन्हा कुठे?
ज्या खोलीत पहिला दिवा लावलेला होता त्या बाईने, महाशिव झालं की तिला याची गरज होती का आता? तिथं अगोदरचा दिवा लावलाय का त्या बाईने? तिथं उजेड करून गेलेली आहे. आज तू पाहिलं नाही, ही तुझी चूक झाली. त्या खोलीमध्ये एक दिवा पेटलेला आहे, हे जर तू पाहून घेतला असलं तर दुसरा दिवा लावण्याची काय गरज होती तुला? म्हणजे हा शील झाला तुला. आता या दिव्याला पाहायला हा दिवा आणला का तू? दिव्याने दिवा पाहता येतो का? वस्तू पाहता येतात अंधारातल्या. दिव्याने दिव्याला पाहायचं असतं का? लावलेला एक दिवा आहे आणि त्याला पाहण्यासाठी मी दुसरा दिवा गेलाय. माशिन झाला ना. तसंच ज्ञानोबा सांगतात, हे बायांनो, हे भाषांनो, हे बाळूंनो, तुम्ही तत्वज्ञानाचा दिवा लावला, फार चांगली गोष्ट केली, पण तुम्ही दिव्याचा शील घेतला, त्रास घेतला, काही गरज नव्हती. कसं? आणि तू आत्म्याला दाखवण्यासाठी तू दिवा लावते ना. आत्मा का दिव्याने दिसणार आहे का? आत्मा स्वयं प्रकाश येणार. तो उलट या दिव्याला, सगळ्या दिव्याला तो प्रकाश देतो. आत्मा स्वयं प्रकाश असल्यामुळे तो परप्रकाशित असलेले जेवढे काही दिवे असतील त्यांना प्रकाश देणारा आत्मा आहे की नाही? याच्यासारखी नाही. जसा सूर्य आहे, सूर्य, चंद्र, तारे वगैरे हे जे रात्रीचे ग्रह आहेत, या सगळ्यांना प्रकाश चंद्र सूर्याचा आहे. तो जरी नसला तरी त्यांचा प्रकाश आहे. त्याप्रमाणे आत्मा स्वयं प्रकाश असताना हे बायांनो, तुम्ही कशाला तत्वज्ञानाचा दिवा लावून शील घेतला असं त्यामुळे. म्हणजे आपल्याच्या ठिकाणी दीप प्रज्वलनाची, दिवा लावण्याची आवश्यकता नाही. तो एक त्रासच आहे की नाही? जी गोष्ट आवश्यक आहे ती त्याच्यावर त्रास आहे ना. आवश्यक आहे का तिथं काही दिवा लावणं? सुंदर समजून सांगतात महाराज. जरी वाजू का तुम्ही हे पुस्तक, तेव्हा ज्ञानवंतात या वाणींनी मरता मरता खूप चांगलं काम केलं. जगाचं ज्ञान तर देऊन गेलं बिचाऱ्या आम्हाला, अद्वितीय ज्ञान दिलं, परंतु तत्वज्ञानासाठी सुद्धा त्या आल्या आणि त्यांनी मरता मरताना ज्ञानाचा दिवा लावून दाखवला. अशा प्रकारचा हा विचार फार सुंदर विचार आहे. सत्संगाची संपलेली. आता सत्संग बरोबर आपल्याला 7:30 वाजता समाप्त जावं लागेल. काही लोकांचं म्हणणं आहे आम्हाला तरी उशीर होतो, लवकर घ्या. आम्ही तर 5 वाजता सुद्धा घ्यायला तयार आहे. पण पाहतो आम्ही जरूर दिगंबरा सुरू झालं, शंका आम्हाला सुरू झालं. तिथे येऊन पाहतो 2-3 लोक असतात. बाकी सगळ्या हळूहळू. अरे दिगंबरा म्हणणं ही पुण्य आहे तिची. त्या लोकांना असं वाटत हे काय चांगलं तो हुंडव द्या त्याचं दिगंबरा मग जो वापर. असा जर वेळा विचार करत असाल तर या प्रवचनाचाही काही लाभ मिळतो. प्रवचनासाठी पूर्व तयारी लागते मनाची, अंतःकरणाची, आणि ती अंतःकरणाची तयारी या जपाने होती. आपली प्रभू दत्तात्रयाचं जप येतो, तो दत्तात्रयाचं स्थान आहे. म्हणून दिगंबरा हा जप करण्याने आपलं मन शुद्ध होतं, सात्विक होतं. आणि हे जे आपण बोलतो ना, हे चांगलं कळतं, पटपट कळतं. एकदम मूळ बसले बाजू काहीतरी चक्रामध्ये, ते स्थिर होते एकदम इथं बसल्याबरोबर. कसं स्थिर होऊन सांगा, मन येते भटकणार. असं भटकं मन घेऊन एकदम तुम्ही जर ऐकायला बसला तर कधी हे अन्न असं स्वीकारलं नाही कसं. अरे हे तर काही बरं चाललंय आहे की नाही? त्यांनाच पचले.
म्हणून म्हणतो दिगंबरासाठी सुद्धा वेळ काढा. ते व्यर्थ नाहीये. लिंबूना ते अति आवश्यक आहे. त्याच्याने मनाची काय होती, शरीर शांत होतं, मन स्थिर होतं आणि मग ऐकायला मजा वाटते आणि मग ते रुजत ते. तेव्हा आमचा वेळ दिगंबरा मधला व्यस्त जात नाही. त्याच्याने आमची पुण्यही वाढते. मंत्र जप हा आपल्याला खूप वाटत. अशा प्रकारे जवळ बाबांनो नियमित या. जोपर्यंत चालू आहे चांगलं चालवा. काही लोक चालू कर घ्या, काही लोक विचार ठेवा. आता कोणाचं ऐकायचं, कसं काय चालायचं आहे की नाही. आम्हालाही वाटतं की लवकर घेतलं तेवढ्या यायला घरी जायला बरोबर, पण येतच नाही लवकर. तुम्ही काय करू, कमी सवासाला तुमची वाट पाहतो, तुम्ही कसं समज काय करू. तेव्हा तुम्ही जरा आणि वेळेत घरी जा. तुम्हाला त्रास होते अशी आमची इच्छा आहे.